नमस्कार. महाराष्ट्रावर मोठं संकट. पुढील 72 तास धोक्याचे. पाऊस करणार तांडव. या जिल्ह्यात हाय अलर्ट जारी. सविस्तर वृत्त पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस धो-धो कोसळत असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. बऱ्याच ठिकाणी नदी, नाले, पूल वाहून गेल्याच्या घटना देखील घडत आहेत. मात्र पुढील 3 दिवस सुद्धा अत्यंत धोक्याचे असणार आहेत, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. गेल्या 3 दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामध्ये चिंतेची बाब म्हणजे आता पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. पुणे, मुंबई, कोकण किनारपट्टी तसेच घाटमाथ्यासाठी भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पावसाची संततधार सुरूच आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुढील 2 दिवसात पुणे, मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात 48 तासात 100 ते 150 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.